जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाबवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. षष्ठस्कंध. षष्ठस्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यम यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारद बोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागुनी बृहस्पतीस देवगुरु करीती षष्ठाध्याय, देवगुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीची प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे, 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी, द्वादशी वध वृत्रासुराचा, त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा, चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा, पंचदशी बोध चित्रकेतूशी, षोडशी चित्रकेतूशी विरक्ती संकर्षण दर्शन प्राप्ती, सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतूशी, आदिती दितीचे संतान, अष्टादशी प्रसवले मरुद्गण, 19वी वर्णन पुसवन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज मार्गशीर्ष वद्य तृतीया शके 1945. सकाळी सूर्योदयाला तृतीया होते, त्यानंतर चतुर्थी सुरू झाली. या मार्गशीर्ष वद्य तृतीया ही आमच्या श्री आनंद स्वामी महाराज यांची पुण्यतिथी आहे.
आनंद स्वामी हे समर्थांचे अनुग्रहित शिष्य होते. समर्थांचे जे अनुग्रहित शिष्य आहेत अनेक, भीमस्वामी असतील, वेणाबाई असतील, कल्याण स्वामी आहेत, दत्तात्रय स्वामी असेल, याच प्रकारे हे आनंद स्वामी यांचे आज पुण्यतिथीचा दिवस आहे. आनंद स्वामी यांचं दुसरं नाव म्हणजे अण्णाजी बुवा. अण्णाजी बुवा किंवा आनंद स्वामी या नावाने ते संप्रदायात ओळखले जातात. त्यांचा मठ जो आहे तो निलंगा, लातूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या निलंगा या ठिकाणी आहे. आणि या निलंगेच्या मठापासूनच माझ्या 61 पारायणाला सुरुवात झाली होती. पहिलं पारायण त्या ठिकाणी झालं होतं. हे आनंद स्वामी समर्थांचे शिष्य आहेत. सज्जनगडावरचा एक प्रसंग आहे. वसंत पूजेचा उत्सव होता. त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या गुरुचं पूजन करत होते. आणि त्यावेळेस पूजन करीत असताना आनंद स्वामी यांनी येऊन आपल्या सद्गुरूंचं म्हणजे समर्थांचं पूजन केलं. आणि पूजन करत असताना, पूजन केल्यानंतर ते उठले आणि समर्थांनी त्यांना पुन्हा त्या ठिकाणी बसवलं. अण्णाजी बसा, जाऊ नका. आणि मग समर्थांनी स्वतःच्या आसनावर त्यांना बसवलं आणि आपल्या शिष्याची पुन्हा त्यांनी स्वागत करून पूजा केली. गंध लावलं त्यांना, त्यांच्या अंगाला गंध लावलं आणि स्वतः सद्गुरू आपल्याला गंध लावत आहेत हा अनुभव या ठिकाणी फक्त एका या शिष्याला अण्णाजीबांना प्राप्त झाला. आता हा दिवस तर झाला. अण्णाजीबांना समजत नव्हतं हे समर्थाने काय केलं, पण आपले सद्गुरू आहेत त्यामुळे ते काही न बोलता प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करीत होते. दुसरा दिवस उजाडला. अण्णाजीबा अजून त्याच कल्पनेमध्ये होते. हे काल जे घडलं ते काय होतं आणि त्याचा अर्थ काय हे काही त्यांना समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस पुन्हा सगळ्यांचे अनेक झाले, स्नान झाले, पण हे अण्णाबुवा काही स्नान करायला तयार नव्हते. आणि हळूहळू इतर त्यांच्याबरोबर गुरुबंधू जे होते त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ती त्यांनी समर्थांच्या कानावर घातली आणि समर्थाने आपल्याकडे अण्णाजीबुवांना बोलवलं दुसऱ्या दिवशी सकाळी. तेव्हा अण्णाबुवा म्हणतात की काल अण्णाजी स्वामी, अण्णाबुवा म्हणण्यापेक्षा आपण अण्णाजी स्वामी म्हणू, अण्णाबुवाही बरोबर आहे, पण अण्णाबुवा पुन्हा एक कालगावकर नंतर सज्जनगडावर आता होऊन गेले. तर या अण्णाबुवांना बोलावल्यानंतर ते विचारतात, अरे स्नान का नाही केलंस तू? तेव्हा ते म्हणतात, तुमच्या हाताने माझ्या अंगाला हे चंदन सगळं लेपलेलं आहे, चंदनाचा लेप आहे आणि त्याचा सुगंध जो आहे तो अजूनही माझ्या मनामध्ये आहे आणि तो जाऊ नये म्हणून मी काही स्नान केलेलं नाही. तेव्हा समर्थ त्यांना म्हणतात, अरे तू स्नान कर, या स्नान केल्यामुळे तुझा कीर्तिसुगंध जो आहे तो सगळीकडे पसरेल. या आनंद स्वामीच्या मठामध्ये या निलंग्यामध्ये पारायण झालं. त्या ठिकाणी आनंद स्वामींची समाधी गावापासून थोडंसं बाहेर, म्हणजे आता ते मात्र गावातच आहे, त्या शेतामध्ये त्यांची समाधी आहे. त्याच ठिकाणी आपले अनंतबुवा रामदासी, अनंतदास रामदासी जे आहेत त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे. जयराम स्वामी जयराम बुवा म्हणून होऊन गेले त्यानंतर दुसरे मठपती, त्यांची समाधी, असे 2-3 समाधी त्या ठिकाणी आहेत. आज त्या ठिकाणी आपले सुधीरबुवा रामदासी हे मठपती म्हणून ते कार्य करीत आहेत. तर त्या आनंद स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. षष्ठस्कंद त्रयोदशोध्याय. आपलं काल जे बोलणं झालं त्याप्रमाणे आपण पाहिलं की त्या ठिकाणी या वृत्रासुराने अजस्राचं रूप धारण केलं आणि त्याच्या मुखामध्ये इंद्राला ऐरावतासहच त्यांनी गिळून टाकलं होतं. इंद्राच्या हातामध्ये ते वज्र होतं जे दधीची ऋषींच्या हाडांपासून तयार केलेलं होतं आणि भगवंताच्या प्रेरणेने ते झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी त्या इंद्राने त्याच्या पोटात जाऊन पुन्हा त्या वज्राचा उपयोग करून इंद्र पुन्हा बाहेर आलेले आहेत. आणि त्यांनी बाहेर आल्यानंतर आपल्या वज्राने या वृत्रासुराचं पोट फाडलंच होतं, पण नंतर त्यांचं डोकंसुद्धा उडवलेलं आहे. आणि ही घटना किंवा हे करण्यासाठी त्यांना 1 वर्षाचा काळ लागला. इतकं अजस्र स्वरूप त्या वृत्रासुराने धारण केलं होतं. पण पाहता पाहता सर्वांच्या समक्ष त्या वृत्रासुराच्या शरीरातून आत्मज्योत निघाली आणि ती भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. हे सर्वजणांनी पाहिलं. आता या ठिकाणी 13 अध्यायामध्ये इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण. शुकाचार्य शुकदेव म्हणतात या ठिकाणी की परीक्षित राजा वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय 3 लोक आणि लोकपाल हे आता निर्भय झाले. आता हा वृत्रासुर गेला त्यामुळे सगळ्या देवतांना वगैरे सगळ्यांना खूप छान वाटलं. देव, ऋषी, पितर, भूत, दैत्य
देवांचे अनुयायी सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले, आपापल्या धामाला परत गेले. एवढेच काय, पण ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र हे सुद्धा आपापल्या धामाला निघून गेले. आता राजाने या ठिकाणी प्रश्न विचारला परीक्षित राजाने, की इंद्राच्या विषण्णते, इंद्र का विषण्ण झाला, का दुःखी झाला, त्याचं कारण जे आहे ते मला ऐकायचं आहे. या इंद्राला दुःख कशाचं काय दुःख झालं. तेव्हा शुकदेव म्हणतात की वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा ऋषी आणि देव सगळे भयभीत झाले होते, तेव्हा त्यांनी इंद्राचा वधासाठी इंद्राला प्रार्थना केली होती आणि ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्यांना मारत नव्हता इंद्र. पण विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक जे आहे, तो इंद्र सांगत आहे की त्यावेळेस मी विश्वरूपाचा वध केला, त्वष्ट्याचा पुत्र, आदितीचा नातू असे विश्वरूप, त्याचा मी वध केला आणि ते पाप मला लागलं. पण ते माझं पाप जे आहे ते 4 जणांनी वाटून घेतलं. हा भाग आपण मागे पाहिला. स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्ष. पण आता या वृत्रासुराचा सुद्धा वध माझ्यामुळे झाला आणि यापासून, या हत्येपासून माझी सुटका कशी होणार, असा इंद्राने प्रश्न विचारला. शुकदेव सांगत आहेत त्यांना की पुढे ते ऋषी त्या ठिकाणी असणारे ते म्हणतात की देवराजा इंद्रा, तू काही काळजी करू नको, तुझ्याकडून आम्ही अश्वमेध यज्ञ करून घेऊ आणि अश्वमेध यज्ञाचा परिणाम म्हणून तू या सगळ्या पातकापासून मुक्त होशील. हयमेधेन मास्म भयही, म्हणजे भिवू नकोस. हयमेधन, हय म्हणजे अश्व, म्हणजे अश्वमेधाच्या प्रतापाने, अश्वमेधाच्या पुण्याईने तुझं सगळे पाप हे सगळे नष्ट होतील. ब्रह्म हा पित्र हा गोघ्नो, मातृ हा आचार्य हा अगवान, स्वाद हा पुलकसको वापी शुद्धेरन यस्य कीर्तनात. भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं ते सांगतात की ब्राह्मण, पिता, गाय, माता, आचार्य यांची हत्या करणारा सुद्धा कितीही महापापी असो, एखाद्या कुत्र्याचे मांस खाणारे चांडळका असेना, कसाईसुद्धा असेना, हे सर्व शुद्ध होऊन जातात. शुद्ध होऊन जाणं म्हणजे शुद्धेरन यस्य कीर्तनात, भगवंताच्या नामस्मरणाने अशा सगळ्या पापांपासून निवृत्ती होते. अश्वमेध नावाच्या यज्ञाचा आमच्याकडून श्रद्धापूर्वक त्यांनी मग अनुष्ठान करविले आणि मग तू त्यापासून काही तुला दोष लागणार नाही, कारण वृत्रासुराच्या पापातून तुला आम्ही मुक्त करू. न लिप्यसे किम खलनिग्रहेन. मग शुकदेव पुढे सांगत आहेत की ब्राह्मणाने असं सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला. आता तो मारला गेला, त्यामुळे पुन्हा आता एक हत्या जी आहे आधी विश्वरूपाची झाली, आता वृत्रासुर आहे त्याला पुन्हा तो मेल्यामुळे इंद्राकडे पुन्हा एक वधाचं पाप त्याच्या मागे आलं. तसेंद्र स्यामहत पातापम निर्वृत्तीर्नाम उमाविशत रीमंतं वाच्यतां प्राप्तं सुखंत्यपि नो गुणाः. इंद्राला मात्र हा त्रास सहन करावा लागला. त्याला क्षणभरही चैन पडत नव्हती. 2-2 हत्या त्याच्याकडून झाल्या. एखादा मर्यादेने वागणारा जो माणूस आहे, सज्जन आहे, त्याच्या सगळ्या वागणुकीचा परिणाम जनमानसावर होतो आणि सगळ्यांचं लक्ष आणि सगळ्यांचा एक आस्थेचं स्थान म्हणून त्या व्यक्तीकडे सर्व समाज पाहत असतो. पण काहीतरी घडतं आणि त्यालासुद्धा कलंक लागतो, त्याच्या जीवनालासुद्धा कलंक लागतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारे चांगले सद्गुण आहेत, पण ते सद्गुणसुद्धा त्या कलंकापासून त्याला दूर ठेवत नाहीत. इंद्राने असं पाहिलं की ही जी हत्या माझ्याकडून झाली त्याचा परिणाम म्हणून एक प्रत्यक्ष चांडळीप्रमाणे ही ब्रह्महत्या इंद्राच्या मागे लागली आहे आणि वृद्धापकाळामुळे तिचे अंगसुद्धा आता कापू लागले म्हातारपणामुळे आणि क्षयरोगाला तिने ग्रासलेले आहे आणि ती या इंद्राच्या पाठीमागे लागलेली आहे. मीनगंध सुगंधेन कुर्वंतीम मार्गदूषणम. आता ती मागे लागल्यामुळे पांढरे केस विस्कटलेले आहेत आणि ती इंद्राला थांब थांब म्हणून असे ओरडत त्याच्या मागे लागलेली आहे. तिच्या श्वासातून सुद्धा मेलेल्या माशांचा दुर्गंध येत होता. ती ज्या रस्त्याने येत होती तो रस्तासुद्धा दुर्गंधयुक्त झालेला आहे. आता इंद्र घाबरलेला आहे आणि इंद्र घाबरून ईशान्य दिशेला पळत गेलेला आहे आणि तिथे असणाऱ्या मानस सरोवरामध्ये इंद्राने प्रवेश केला. आता त्या सरोवरामध्ये कमळाच्या तंतूमध्ये, कमळाचं देठ
ज्या कमळाच्या देठामधून ब्रह्मदेवाने साक्षात नारायणाच्या नाभी कमळातून निर्माण झालेल्या त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आपल्याला माहिती आहे. त्या ब्रह्मदेवाने आपण कोण आहोत, कुठे आहोत याचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तरी त्यांना तो पत्ता लागला नाही. तशाच एका कमळामध्ये, कमळाच्या देठामध्ये या इंद्राने प्रवेश केला. आता त्याच्या मनामध्ये तोच विचार होता की या ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल. पण तो इंद्र अग्नीच्या मुखातून भोजन करत होता. इंद्र तुमच्या आमच्यासारख्या देवता आहे, मुखातून तो भोजन करत होता. पण आता तोच स्वतः पाण्यामध्ये गेल्यामुळे पाण्यामध्ये अग्नीचा प्रवेश कसा होणार, तो होणारच नाही. आणि त्यामुळे पाण्यात असल्यामुळे त्याला खायला प्यायला काही मिळत नव्हतं. आणि असाच कित्येक काळ त्या ठिकाणी निघून गेला. आता इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे, स्वर्गामध्ये राजा नाही. असा काळ बराच मोठा निघून गेला. आणि त्याच वेळेमध्ये नहुष राजा हा जो राजा होता, त्याला त्याच्या पुण्याईने, विद्या, तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने हे इंद्राचं पदभूषणाची त्याच्यावर आता जबाबदारी आली. आणि इंद्र आता, तो नहुष जो आहे, तो आता त्या ठिकाणी स्वर्गामध्ये देवतांचा राजा म्हणून तो आता राज्य करू लागला. आता साहजिकच राजा आहे. इंद्राची पत्नी जी शची आहे तीसुद्धा त्या ठिकाणी होती. आणि या नहुषाला या शचीकडे पाहून अनाचार करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आता शची ही देवाची, त्या राजाची पत्नी, इंद्राची पत्नी आहे. तिच्याकडून काही हे पाहवलं नाही आणि तिने काही ना काही प्रसंग घडवून आणला. आणि ऋषीमुनींना एका रथाच्या घोड्याच्या ऐवजी ऋषीमुनींना त्या ठिकाणी बांधलं आणि त्या रथावर या नहुषाची योजना केली. नहुषाला त्यावर बसवलं आणि तेच काही ऋषीमुनी चालत नव्हते. आणि म्हणून या नहुष राजाने हातातल्या चाबूक घेऊन त्या ऋषींना मारायला सुरुवात केली. ऋषींना खूप राग आला, त्यांचा अपमान झाला. त्यांचा अपमान हा या इंद्राच्या पत्नीने शचीकडूनच तो करवला होता. आणि त्या शापाने तो नहुष राजा पुढे त्याला सापाची योनी प्राप्त झाली. आता हा जो इंद्र आहे, जो त्या पाण्यामध्ये जाऊन बसला होता, त्याने भगवंताचे ध्यान केले. आणि ध्यान केल्यानंतर आणि ब्राह्मणाच्या सांगण्यावरून तो पुन्हा शुद्ध झाला, त्याचं पाप धुवून गेलं आणि त्याला पुन्हा स्वर्गामध्ये स्थान मिळालं. तो स्वर्गलोकी निघून गेला. आता लक्ष्मी जी होती त्याने त्याचं रक्षण केलं होतं. आणि ईशान्येचा देव, ईशान्य ठिकाणी असणारा भगवान रुद्र म्हणजे शंकर, याने त्याचे पाप निस्तेज केले होते. आणि ब्रह्मवधाचा जो कलंक होता इंद्रावर, तो सुद्धा धुवून निघाला होता. श्री विष्णू सहस्रनामामध्ये एक मंत्र आहे, एक नाव आहे, ईशान प्राणद प्राण ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. ईशान म्हणजे ईशान्येचा अधिपती असणारा रुद्र म्हणजे भगवान शंकर यांनी या इंद्राचं पाप धुवून काढले, त्याचा प्रभाव नाहीसा केला. आता इंद्र स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मर्षींनी तिथे गेले आणि त्यांनी अश्वमेध यज्ञाची दीक्षा या इंद्राला दिली. आणि मग ते सांगतात, अश्वमेधे महेंद्रेण वितते ब्रह्मवादीभिही. त्या ब्रह्मवेत्याकडून, ऋषींकडून त्यांनी मदत केल्यामुळे अश्वमेध यज्ञ इंद्राकडून करवला. आणि त्या यज्ञाचा परिणाम म्हणून त्यांनी जी आराधना केली, भगवंताची आराधना केली. आणि त्याचा प्रभाव म्हणून वृत्रासुराच्या वधाचा कलंक जो आहे तो मात्र ढिसूळ झाला, तो कलंक धुतला गेला. जसं एखाद्या वेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश असताना ढगामुळे धुकं होतं आणि धुकं नाहीसं झालं की मग पुन्हा तो सूर्याचा प्रकाश आपल्याला दिसू लागतो, तसं याचं पाप सगळं नष्ट झालं. मरीची ऋषी, हे सगळे ऋषी जे आहेत ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे, त्यांनी हा विधिपूर्वक अश्वमेध यज्ञ या इंद्राकडून केला होता. इष्टाधी यज्ञम पुरुषम पुराणम मिंद्रो महानास विधूत पाप. आणि त्यामुळे तो इंद्र पापमुक्त झाला, अशी कथा या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण आत्तापर्यंत जे आख्यान ऐकलं त्यामध्ये इंद्राचा विजय कसा झाला ते आपण ऐकलं.
त्यानंतर त्याची ब्रह्महत्येपासून पापापासून मुक्तता कशी झाली हे पण आपण ऐकलं. आणि त्याचप्रमाणे या वृत्रासुराची आणि इंद्राचं जे युद्ध झालं त्याचं वर्णनसुद्धा आपण ऐकलेलं आहे. मग या भगवंताच्या कथाचे गुणाचे संकीर्तन करणारे हे सगळं पापांना धुवून टाकतात आणि भक्तिभाव मनामध्ये जागृत करणारं असं हे आख्यान आहे. म्हणून बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे, विशेषतः पर्वकाळी मात्र हे अवश्य वाचावे, ऐकावे. आणि त्यामुळे काय होतं, धन्यम यशस्यम निखिलाघ मोचनम, आघ म्हणजे पाप, पापापासून मुक्ती होती, रिपुंजय शत्रूवर जय प्राप्त होतं, स्वस्थयनम तथा आयुष्यम वर्धनम म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा वर्धन होतं, मंगल होतं आणि विजय मिळवून देणार हे असं आख्यान या इंद्राचं आणि वृत्रासुराच्या युद्धाचं आणि इंद्राने अश्वमेध यज्ञाच्याद्वारे कशी या पापापासून मुक्ती केली हे सगळं आख्यान या ठिकाणी षष्ठस्कंधामधल्या या 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हा अध्याय तसा त्या मानाने थोडंसं लहानच आहे. यामध्ये फक्त 23 श्लोक दिलेले आहेत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे इंद्रविजयो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनटं नामस्मरण करू आणि मग त्यानंतर पुन्हा आपण चतुर्दशोध्याय हा 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे राम हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर.